द्यायचा. तर तो सुद्धा आळ भगवान कृष्णावरती लागला होता की तू सैमंतकमणी चोरला. पण भगवान कृष्ण जन्मल्यापासून तर शेवटल्या क्षणापर्यंत कुठल्याही ज्योतिषाकडे गेले नाही, आपली कुंडली दाखवली नाही आणि आपला हात दाखवला नाही. तेच कार्य विगत 70 वर्षापासून आज परमपूज्य गुरुवारीच्या माध्यमातून सद्गुरू पिटले महाराज, सद्गुरू परमपूज्य मोरेदादा आणि या संपूर्ण गुरु प्रणाली करत आहे. जो क्षण येईल तो क्षण कसा घालवायचा, आलेल्या दुःखावरती कशी मात करायची आणि त्या दुःखातनं सुख कसं निर्माण करायचं, हा आपला डिंडोरपटीत मार्ग समजून सांगत असतो. म्हणून आज आपण ज्या शाळेत ऍडमिशन केली आहे त्या शाळेची माहिती असणं फार जरुरी आहे आणि या शाळेची माहिती देणारं एक पुस्तक आपल्या शॉपीवरती आहे. आपली शॉपी आपल्याला माहित असेल नसेल, आपलं जे जुनं केंद्र होतं म्हणजे चौकात समोर गेलं की रामकोलकडे जाताना आधी आपलं जुनं केंद्र होतं. 22 वर्ष महाराज बसले होते. नुकतेच जानेवारी महिन्यात महाराज इथं आलेले आहे. त्या केंद्राच्या अपोजिट आपली शॉपी आहे श्रीनिवास आयुर्वेद भंडार. तिथे ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे तेजोनिधी. मी म्हणजे तुम्हाला असं प्रांजळ मत सांगतो माझं, मी सुद्धा जेव्हा मार्गात आलो ना तर मी काहीच विकत नाही घेतलं होतं, ना माळ घेतली होती ना ग्रंथ घेतलं होतं, काहीच नाही घेतलं होतं. मी फक्त एकच ग्रंथ घेतला होता, तो म्हणजे तेजोनिधी. तो ग्रंथ आजही माझ्याकडे आहे, मी रोज त्याचे एक पान वाचतो. तुम्हाला जर मार्ग समजवायचा असेल, सेवेकरी समजवायचे असेल आणि सेवेकरी काय करू शकतो हे समजायचं असेल आणि मार्गातून आपण आपली आध्यात्मिक उन्नती बरोबर समाजाची, राष्ट्राची, देशाची उन्नती कशी करू शकतो हे जर समजायचं असेल तर तेजोनिधी ग्रंथ घ्या आज पहिला. आणि घरी गेल्यावरती महाराजांसमोर ठेवा, फोटो समोर ठेवा, महाराजांना विनंती करा की या तेजोनिधीमध्ये दादांनी जसं कार्य केलं तेवढं तर आपण करू शकत नाही, पण त्यातलं 1% सुद्धा कार्य करण्याची शक्ती आम्हाला महाराज द्या. आणि रोज एक एक पान वाचा, त्याच्यावरती चिंतन करा, मनन करा. बघा तुमचं जीवन पलटून नाही जसं माझं पलटलं. आपल्या ह्या स्वामी समर्थ सेवा मार्गाचे मूळ संस्थापक दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराज आहे. आणि त्यांनी ह्या सेवा मार्गासाठी एकमेव शिष्य घडवला, ते म्हणजे पिटले महाराज, सद्गुरू पिटले महाराज, ज्यांचं त्या मार्गाला नाव नाही. महाराजांनी त्यांच्याकडनं बॉन्ड भरून घेतला होता. पिटले महाराज त्यांचं नाव त्या ग्रंथात लिहिलेलं आहे. आपण सांगत नाही सर्व, तुम्ही सुद्धा वाचा. करोडोची श्रीमंती, व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती, वाडी सर्व एकदम व्यवस्थित, कसलीच कमी नाही. संतती, संपत्ती सर्व त्यांच्याकडे होतं. पण कसली तरी कुरकुर त्यांना लागली होती की मला सद्गुरू कुठे भेटेल. आणि आर्त श्रीरामचंद्राचा जप त्यांच्या मनात चालू होता. अशाच एका मध्यरात्री साक्षात परब्रह्म भगवान त्याच्या समोर उभे राहिले आणि म्हटलं, काय आमची काही ओळख वगैरे आहे का, काही काम वगैरे करायचं आहे का. फटकन पिटले महाराज जागृत झाले, उठले, म्हणे महाराज मी ह्या क्षणाला घरावरती तुळशी पत्र ठेवतो आणि तुम्ही सांगाल ते काम करतो. महाराजांनी त्यांना हात पकडलं, नरसोबाच्या वाडीला नेलं. श्रीपाद शिवल्लभ, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, दत्त महाराज आणि स्वामी महाराज बसले, मुलांचं आसन केलं, तिथे त्यांना बसवलं. म्हणे आजपासून तुमचं नाव गाव सर्व पिटलं. आणि स्वामींनी त्यांना आपलं नाव दिलं आणि म्हणे आजपासून तुम्ही समाजासाठी, मार्गासाठी आणि ह्या माध्यमातून जनजागृती करून लोकांचं दुःख मुक्त करायचं. त्यावेळेस पिटले महाराजांनी एक हट्ट धरला, म्हणे महाराज आपण विष्णू रूप आहात आणि माझी कशी इच्छा आहे की ज्याप्रमाणे आपण भगवान अर्जुनाला कुरुक्षेत्रामध्ये आपलं संपूर्ण विराट रूप दाखवलं होतं, मला सुद्धा पाहायची इच्छा आहे. स्वामी महाराज म्हणले, अरे ते मी त्या युगात दाखवलं होतं अर्जुनाला, तुला तेवढा वेळ लागेल, तुला खूप तपश्चर्या करावी लागेल. तुला सध्या मी लगेच इन्स्टंट पॉवर देत आहे आणि ते पॉवर घेऊन समाजासाठी कार्य कर. बालहट्ट असं म्हणतात, ह्या जगात 2 हट्ट फार खतरनाक आहे, एक स्त्री हट्ट, एक बाल हट्ट. बायकोनं जर साडी मागितली नवऱ्याला द्यायला लागते. उत्तमराव भावे बसले मागे, आलंच बायकोनं साडी मागितली 3000ची, आज आलेच नाही, मी येतच नाही म्हणे, साडीच पाहिजे ना 3000ची, आता घेऊन देईन बिचारे. जगात 2 हट्ट खूप महत्वाचे, एक बाल हट्ट आणि स्त्री हट्ट. बालकाने जर म्हटलं बाबा खेळोना पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे, तो काही करून द्याच लागतं. पिटले महाराज बाल हट्ट, स्वामी महाराज म्हणे चल तुझा हट्ट पुरवतो, बघ म्हणे माझं रूप. आणि पिटले महाराजांनी महाराजांच्या अंगठ्यापासून पाहायला सुरुवात केली, घुटण्यापर्यंत पाहत नाही, त्यांची डोळे चालले गेले दोन्ही. एवढं तेज महाराजांचं होतं, ते सांगू शकले आपल्या डोळ्यात. स्वामी महाराज मला हट्ट पुरला, म्हणे महाराज हो आता काय करायचं, डोळे तर गेले. पण पिटले महाराजांचे अंतर्चक्षु जागृत झाले होते. ते थेट हिमालयात गेले, कडक तपश्चर्या केली आणि 22 वर्ष नाशिकला